ओके, मागच्या लेक्चरमध्ये आपण 2D बीम्सबद्दल पाहिलेलं आहे. 2D फ्रेम्समध्ये काही त्याच्यापेक्षा जास्त वेगळं नाही, कारण का जे 2D बीम आणि कॉलमपासून जे स्ट्रक्चर बनतं तेच फ्रेम आहे आणि ह्या आपण लेक्चरमध्ये फ्रेमबद्दल पाहणार आहोत. पण आता ह्या लेक्चरमध्ये थोडेफार एक्झाम्पल पण आपण घेणार आहोत, जेणेकरून कळेल की ॲक्च्युअलमध्ये जे फॉर्म्युले आहेत वगैरे आपण जे डिराईव्ह केले आहेत, की जसं की मागच्या लेक्चरमध्ये आपण डिराईव्ह केलं की एका मेंबरमध्ये किती अननोन असतात, 3 असतात. तर अननोन्स किती, 3m + r. r म्हणजे नंबर ऑफ अननोन रिॲक्शन्स, हे एक्सटर्नल अननोन झाले, हे इंटरनल अननोन झाले, मायनस एका जॉईंटला किती इक्विलिब्रियम इक्वेशन असतात, तर 3 असतात, तर जे जॉईंटला किती असतील, 3j. ओके, ही झाली टोटल इनडिटर्मिनन्सी. म्हणजे काय, हा काय सांगताय की असे किती अननोन आहेत जे स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन वापरून आपण सोडवू शकत नाही, त्याची ही व्हॅल्यू देते ॲक्च्युअलमध्ये. ओके, ठीक आहे. आता आपण थोडंसं हे जायच्या अगोदर थोडंसं आपण ह्याच्याबद्दल पाहूया. कशाबद्दल, तर 2D आणि 3Dमध्ये किती इक्विलिब्रियम इक्वेशन असतात जॉईंटला. ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला इथं कळालं आहे की इथं किती इक्विलिब्रियम इक्वेशन असतात, तर 3 असतात. त्याचं थोडंसं आपण रिवाईज करू की कुठले कुठले असतात. ओके, आणि 3Dमध्ये पाहू कुठले कुठले इक्विलिब्रियम इक्वेशन असतात. ठीक आहे, जसं की आता 2Dमध्ये माहिती आहे तुम्हाला, एक मिनिट. 2Dमध्ये ओके, जर मी इथं घेतला आणि ह्याच्यावर मी एक्स ॲक्सिस काढला, ह्याच्यावर मी एक्स ॲक्सिस काढला, हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस. ओके, आणि हा पॉईंट आहे 2D मधला पॉईंट. तर हा कुठं कुठं जाऊ शकतो त्या ह्याच्यात, तर एक वर खाली आणि असा आडवा जाऊ शकतो. म्हणजे काय, तर तो इक्विलिब्रियम असणे म्हणजे काय, तर तो वर पण गेला नाही पाहिजे, खाली पण गेला नाही पाहिजे आणि नंतर आडवा पण गेला नाही पाहिजे. म्हणजेच काय, तर समेशन ऑफ fx इज इक्वल टू 0. मागच्या लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये घेतलं आहे, त्यामुळे इथं काही जास्त सांगण्याची गरज नाही. समेशन fy इज इक्वल टू 0. ओके, त्याचप्रमाणे काय असतं, हा पॉईंट समजा हा एक्स आहे तर वाय, तर हा कुठला ॲक्सिस होणार, तर झेड ॲक्सिस होणार. ओके, तर झेड ॲक्सिस भोवती काय होईल, तो हा रोटेटही होण्याची शक्यता आहे. जसं ही ट्रान्सलेशन मोशन आहेत अबाउट वाय अलॉंग द वाय ॲक्सिस, नंतर अलॉंग द एक्स ॲक्सिस, त्याचप्रमाणे रोटेशन पण आहे ना. हा पॉईंट ह्या झेड ॲक्सिस होती असा रोटेट होऊ शकतो. पण म्हणजे इक्विलिब्रियमला असण्यासाठी ही पण कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे. ओके, ट्रस्टमध्ये ही कंडिशनची गरज नव्हती, कारण का सगळे पॉईंट्स एकाच ह्याला कन्करंट होते, सगळे एकाच जॉईंटला लागत होते. पण इथं तसं कसं नाही, बीमवर काय होतं, तर बीमवर जॉईंट कुठं लागतात, तर स्पॅनवर, बीमवर काय होतं, तर लोड कुठे लागतात, तर स्पॅनवर लागतात. त्याच्यामुळे यांच्याकडे लिव्हर आर्म असल्यामुळे परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं, तर लिव्हर आर्म असल्यामुळे हे रोटेशनही करतात पॉईंटचं. मग तो जर पॉईंट जर रोटेशन होण्याचे त्याचे म्हणजे हा जर लोड ह्याला रोटेशन होण्याचे, समजा हा पॉईंट आहे आणि ह्याला जर रोटेट करत असेल एखादा फोर्स, एक्सटर्नल फोर्स, तर ह्याला मुवमेंट रिॲक्शन ही इकडून लागली पाहिजे. जर समजा ॲक्शन इकडून लागत असेल ॲक्शन, तर इकडनं मुवमेंट रिॲक्शन लागली पाहिजे, जेणेकरून ह्या ॲक्सिस भोवती हा पॉईंट असा फिरला नाही पाहिजे, असा किंवा असा फिरला नाही पाहिजे. म्हणजे हा आहे तसा स्थिर राहिला पाहिजे, रोटेट नाही झाला पाहिजे. त्याचाच अर्थ काय, तर समेशन ऑफ मुवमेंट अबाउट झेड ॲक्सिस इज इक्वल टू 0. हे 3 इक्विलिब्रियम इक्वेशन आपण 2Dमध्ये पाहिले. 3Dमध्ये काय आहे, तर 3Dमध्ये काही वेगळं नाही. 3Dमध्ये एकदम सिम्पल आहे. 3Dमध्ये आपण ह्याच्यानंतर पाहू, हा समजा बॉल आहे. ओके, हा बॉल आहे. तर आता हा 3Dमध्ये, तर ह्याच्याकडे कुठले कुठले डिग्री ऑफ फ्रीडम्स आहेत. ज्यावेळी त्याच्यावर लोड लागेल थोडंफार तो डिफॉर्म होईल आणि त्यानंतर किंवा त्याच्यावर जेव्हा लोड लागतील त्यानंतर डिफॉर्म होईल आणि तो काहीतरी पोझिशन घेईन इक्विलिब्रियमची. ओके, म्हणजे काय आहे, त्याच्याकडे कुठले डिग्री ऑफ फ्रीडम आहेत, तर आपण पाहूया. म्हणजे हा पॉईंट इक्विलिब्रियमला असायला काय असलं पाहिजे, अगोदर तो कुठं मुवमेंट करू शकतो, म्हणजे कुठं कुठं जाऊ शकतो हे पाहिलं पाहिजे. आणि तिकडं म्हणजे ते जे ट्रान्सलेशन असतील किंवा रोटेशन असतील त्याला काउंटर अटॅक करण्यासाठी रिॲक्शन पण लागली पाहिजे आणि त्याच्याकरून तिथे इक्विलिब्रियम मेंटेन झालं पाहिजे. म्हणजे काय बघूया, हा पॉईंट आहे कुठं कुठं जाऊ शकतो, तर एक तर नेहमी एक्स ॲक्सिस भोवती असा जाऊ शकतो, एक वाय ॲक्सिस भोवती जाऊ शकतो आणि एक लिनियर मोशन अशी त्याची झेड ॲक्सिस भोवती येऊ शकते. अलॉंग द झेड ॲक्सिस, अलॉंग द एक्स ॲक्सिस, अलॉंग द वाय ॲक्सिस आणि अलॉंग द झेड ॲक्सिस. ओके, म्हणजे पण आपल्याला काय पाहिजे, हा जो पॉईंट आहे तो एका जागी स्थिर राहिला पाहिजे. कळलं, म्हणजे हा इक्विलिब्रियमला पाहिजे. तर कसा इक्विलिब्रियमला पाहिजे, समजा हा जर पॉईंट अलॉंग द एक्स ॲक्सिस जात असेल, असं काही तर फोर्स इकडून लागतो 10, तर इकडून पण 10 लागला पाहिजे आणि जेणेकरून समेशन ऑफ fx इज इक्वल टू 0 पाहिजे.
तरच हा इकडं आणि इकडं जाणार नाही, कळालं? त्याचप्रमाणे आता हा पॉईंट कुठे जाऊ शकतो, वरही जाऊ शकतो. तर काय झालं पाहिजे, वरून जर 10 लागत असेल तर खालून पण 10 लागला पाहिजे. तर 10 हा अमाऊंट घेतोय मी, ते वेगवेगळी अमाऊंट होऊ शकते. म्हणजे काय, आपल्याला फक्त बघायचं की समेशन ऑफ Fy इज इक्वल टू 0 पाहिजे. म्हणजे नेट समेशन ऑफ फोर्सेस त्या डायरेक्शनमध्ये 0 पाहिजे, तरच हा वर खाली आडवा असा आडवा म्हणजे हॉरिझॉन्टली जाणार नाही. समजा इकडून लागणारा फोर्स आणि इकडून लागणारा फोर्स तर हा सेम राहील असा. समजा इकडून जास्त असेल तर हा इकडं जाईल, म्हणजेच त्याचा अर्थ होईल तो इक्विलिब्रियमला नाही, कळालं? त्याचप्रमाणे जर खालून लागणारा फोर्स जास्त असेल आणि तो वर जात असेल तर इक्विलिब्रियमला नाही, तर वरूनही तेवढाच फोर्स लागला पाहिजे, जेणेकरून तो पॉईंट इक्विलिब्रियमला आला पाहिजे. म्हणजे काय, समेशन ऑफ रिझल्ट म्हणजे रिझल्टंट आहे तो 0 असला पाहिजे. म्हणजे समेशन ऑफ फोर्सेस अलॉंग द स्पेस, ज्या ॲक्सिस भोवती आपल्याला इक्विलिब्रियम पाहिजे ते 0 पाहिजे. त्याचप्रमाणे आता हा असा पण जाऊ शकतो. म्हणजे इकडून जर समजा 10 लागत असेल आणि हा इक्विलिब्रियमला ठेवायचा असेल, जर इकडून 10 लागला तर असा जाईल पुढं, पण मला इक्विलिब्रियमला पाहिजे आहे तिथंच थांबला पाहिजे, तर इकडून पण 10 लागला पाहिजे. म्हणजे समेशन ऑफ Fy इज इक्वल टू 0 आणि समेशन ऑफ Fz इक्वल, हे 3 इक्वेशन आपल्याला. आता कसं असते, आपण स्ट्रक्चर अनालिसिसमध्ये इक्विलिब्रियमलाच मांडलेलं असते, त्यामुळे जॉईंटला हे 3 इक्वेशन आपले सॅटिस्फाय होतात. समेशन ऑफ Fx इज इक्वल टू 0, समेशन ऑफ Fy इज इक्वल टू 0, समेशन ऑफ Fz इज इक्वल टू 0. ओके, ठीक आहे. आता अजून बघू, अजून कुठले इक्वेशन असतात. हे झाले, हे 3 मी इथं लिहिलेले आहेत. कुठले, समेशन Fx इज इक्वल टू 0, समेशन Fy इज इक्वल टू 0 आणि समेशन Fz इज इक्वल टू 0. म्हणजे काय, तर त्या ॲक्सिसवरने लागणारे रिझल्टंट 0 पाहिजे. म्हणजे त्या नेट रिझल्टंट जो येतो तो 0 हवा. म्हणजे सगळ्या फोर्सेसची जर अल्जेब्रिक समेशन केली तर ती किती आली पाहिजे, 0 आली पाहिजे. ओके, म्हणजे लागणारे ॲक्शन आणि रिॲक्शन बॅलन्स झाले पाहिजेत. आणि ते होतं कारण का आपण स्ट्रक्चर अनालिसिसमध्ये काय मांडलेलं असते, तर स्ट्रक्चर हे इक्विलिब्रियमला मांडलं असते. त्याचप्रमाणे समेशन Fz0, समेशन ऑफ Fy इज इक्वल टू 0, समेशन ऑफ Fz इज इक्वल टू 0 आहे. F(x) म्हणजे काय, तर अलॉंग द एक्स जेवढी फोर्स लागते त्यांची समेशन 0 आहे. समेशन ऑफ Fy इज इक्वल टू 0 म्हणजे काय, अलॉंग द वाय ॲक्सिस जेवढे फोर्स लागते त्यांची समेशन 0 आहे. समेशन Fz इज इक्वल टू 0 म्हणजे काय, अलॉंग द झेड ॲक्सिस, अलॉंग द झेड, समजा हा एक्स असेल आणि हा एक्स असेल, हा वाय असेल, तर हा कुठला होणार, झेड होणार. आणि 3D मध्ये हा स्पेसमध्ये असतो ना, असाही जाऊ शकतो, पण असा गेला नाही पाहिजे. म्हणजे त्याच न जाण्यासाठी काय झालं पाहिजे, जेवढे फोर्स लागतात त्यांची समेशन काय असली पाहिजे, 0 असले पाहिजे. म्हणजे आपल्याला ट्रान्सलेशनचे 3 इक्विलिब्रियम इक्वेशन्स त्या जॉईंटला असतात. आता रोटेशनची पाहू. ओके, आता आपण रोटेशनची पाहू. आता हे 3D मध्ये आहे. 3D मध्ये म्हणजे असं आहे, तर हा पॉईंट कुठं कुठं रोटेट होऊ शकतो, ह्या ॲक्सिस भोवती रोटेट होऊ शकतो असा. ओके, ह्या ॲक्सिस भोवती रोटेट होऊ शकतो असा, असा रोटेट होऊ शकतो. एक म्हणजे असा रोटेट होऊ शकतो. समजा एक्स ॲक्सिस घ्या अगोदर, हा असा रोटेट होईल अबाउट द एक्स ॲक्सिस, अबाउट द वाय ॲक्सिस असा रोटेट होऊ शकतो हा पॉईंट किंवा जॉईंट. त्याचप्रमाणे अबाउट दिस म्हणजे हा झेड ॲक्सिस असेल, आता एक्स वाय झाला तर हा झेडच राहिला ना, तर ह्याच्या भोवती पण रोटेट होईल. पण मला इक्विलिब्रियमला असायला काय असलं पाहिजे, तर मला हा रोटेट नाही झाला पाहिजे त्या डायरेक्शनमध्ये. म्हणजे समजा जर हा रोटेट असा इकडून मुवमेंट लागत असेल, समजा हा ॲक्सिस घेतला, ओके, हा ॲक्सिस घेतला आणि इकडून 10 किलोन्यूटन मीटर जर मुवमेंट लागत असेल, तर हा पॉईंट इकडे रोटेट व्हायचा प्रयत्न करेल, पण इकडून लगेच काउंटर बॅलन्स त्याला 10 किलोन्यूटन मीटर एवढं मुवमेंट लागलं पाहिजे, तरच तो रोटेट होणार नाही ह्या ॲक्सिस भोवती, तरच तो इक्विलिब्रियम राहील. म्हणजे ह्या भोवती रोटेट होणार नाही. जर म्हणजे त्याचा अर्थ काय, जर मला इक्विलिब्रियमला पाहिजे असेल तर हा जॉईंट ना ह्या ॲक्सिस भोवती रोटेट झाला पाहिजे, ना ह्या ॲक्सिस भोवती रोटेट झाला पाहिजे, ना ह्या ॲक्सिस भोवती रोटेट झाला पाहिजे. म्हणजे काय, तर इथं दाखवलंय मी, इथं सांगतो. जर समजा ॲक्शन 10 किलोन्यूटन मीटर लागत असेल, तर रिॲक्शन पण रिॲक्शन मुवमेंट पण 10 किलोन्यूटन मीटर लागलं पाहिजे. किंवा असं समजा की नेट समेशन ऑफ मुवमेंट कुठला ॲक्सिस आहे, एक्स इज इक्वल टू 0 पाहिजे, असं पण समजू शकता. म्हणजे काय, तर इथं ज्या ॲक्सिस भोवती जेवढे काही तर मुवमेंट लागत आहे त्यांची समेशन 0 आली तर तो बट ऑब्वियस रोटेट होणार नाही. समजा ह्या ॲक्सिस भोवती हा 10 आहे आणि 10 आहे आणि ह्यांची अल्जेब्रिक समेशन केली 10 - 10 इज इक्वल टू 0. म्हणजे काय, तर इथं बॅलेन्स होतंय, जे इकडून लागत आहेत
तेवढेच इकडून लागत आहे. त्यामुळे काय होत आहे, हा रोटेट होत नाही, हा जॉईंट रोटेट होत नाही. म्हणजे मग कुठले कुठले इक्वेशन असतील असे, तर समेशन अबाउट एक्स इज इक्वल टू समेशन मोमेंट ऑफ समेशन एक्स इज इक्वल टू 0, समेशन ऑफ एम वाय इज इक्वल टू 0, समेशन ऑफ एम झेड इज इक्वल टू 0. म्हणजे काय, तर आता हा ॲक्सिस घ्या, झेड ॲक्सिस आहे, हा झेड आहे. तर इकडून जर 10 लागत असेल तर इकडून पण 10 लागलं पाहिजे, जेणेकरून रोटेट नाही झाला पाहिजे. हा पॉईंट ह्या ॲक्सिस भोवती असा गोल नाही फिरला पाहिजे. आणि कधी नाही फिरणार, ज्यावेळी जर एका बाजूने लागणारे मुवमेंट आणि दुसऱ्या बाजूने लागणारे मुवमेंट ह्यांची मॅग्निट्यूड इक्वल असेल पण डायरेक्शन अपोजिट असेल तरच. आणि त्यावेळी काय होतं, अल्जेब्रिक समेशन होतं. जर हे 10 असेल तर हे काय होईल, प्लस मायनस 10 इज इक्वल टू 0 असं. म्हणजे काय आहे, तर जी काही त्या अलॉंग अबाउट द ॲक्सिस रोटेशन मुवमेंट लागतात, जेवढे जे की रोटेट म्हणजे जेवढे काही मुवमेंट लागतात ह्या ॲक्सिस भोवती, त्यांची समेशन काय झाली पाहिजे, 0 झाली पाहिजे. त्याचप्रमाणे झेड ॲक्सिस भोवती जेवढे काही मुवमेंट लागतात, जेवढे काही झेड ॲक्सिस मुवमेंट लागतात त्यांची समेशन 0 झाली पाहिजे. त्याचप्रमाणे जेवढे वाय ॲक्सिस म्हणून एका डायरेक्शन मुवमेंट लागत आहेत तेवढे दुसऱ्या डायरेक्शन मॅग्निट्यूडचे अपोजिट डायरेक्शनचे मुवमेंट लागले पाहिजे. आणि त्या ॲक्सिस भोवती सगळ्या मुवमेंटची समेशन 0 आली पाहिजे. म्हणजे जर 3D मध्ये एखादा पॉईंट जर 3D मध्ये ह्या इक्विलिब्रियमला असायला पाहिजे, तर काय कुठल्या कंडिशन असल्या पाहिजे, सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. समेशन अलॉंग द एक्स ॲक्सिस सगळ्या फोर्सेसची समेशन 0 पाहिजे. म्हणजे समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू 0. अलॉंग द वाय ॲक्सिस लागणाऱ्या सगळ्या फोर्सेसची समेशन 0 पाहिजे. म्हणजे समेशन ऑफ एफ आय इज इक्वल टू 0. त्याचप्रमाणे अलॉंग द झेड ॲक्सिस सगळ्या लागणाऱ्या फोर्सेसची समेशन 0 पाहिजे. म्हणजे समेशन ऑफ एफ झेड इज इक्वल टू 0. त्याचप्रमाणे एक्स ॲक्सिस भोवती लागणाऱ्या सगळ्या मुवमेंटची बेरीज 0 पाहिजे. त्याचप्रमाणे अलॉंग द वाय ॲक्सिस म्हणजे अबाउट द वाय ॲक्सिस, हा समजा वाय ॲक्सिस आहे उभा, तर जेवढे काही मुवमेंट लागते त्यांची समेशन अल्जेब्रिक समेशन 0 पाहिजे. त्याचप्रमाणे झेड ॲक्सिस म्हणजे झेड ॲक्सिस असा म्हणा, तर त्याच्या भोवती लागणाऱ्या सगळ्या मुवमेंटची, त्याच्या अबाउट लागणाऱ्या सगळ्या मुवमेंटची 0 पाहिजे. तरच हा 3D मध्ये पॉईंट इक्विलिब्रियमला असू शकतो. कळालं? मग आपण काय म्हणतोय की स्ट्रक्चर अनालिसिसमध्ये किंवा सॉममध्ये आपण काय म्हणतोय की आपलं स्ट्रक्चर इक्विलिब्रियमला आहे. ह्याचाच अर्थ काय, तर प्रत्येक जॉईंटला हे 3 इक्वेशन्स सॅटिस्फाय होत आहेत. कुठले, तर हे 3. समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू 0, समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू 0, समेशन ऑफ एफ झेड इज इक्वल टू 0. ओके. त्याचप्रमाणे समेशन अबाउट एक्स ॲक्सिस इज इक्वल टू 0, समेशन अबाउट वाय ॲक्सिस इज इक्वल टू 0, समेशन अबाउट झेड ॲक्सिस इज इक्वल टू 0. 2D मध्ये काय होतंय, तर 2D मध्ये ह्यात काय फरक आहे, तर इथं 3 ॲक्सिस भोवती पॉईंट रोटेट होऊ शकतो. हा जॉईंट 3 ॲक्सिस भोवती रोटेट होऊ शकतो. म्हणजे पॉसिबिलिटी असते. मग इक्विलिब्रियमला असायला त्या ॲक्सिसवरनं, 3 ॲक्सिसवरनं लागणाऱ्या मुवमेंटची समेशन 0 असली पाहिजे. पण 2D मध्ये तसं होत नाही. 2D मध्ये काय होतंय, तर एकाच ॲक्सिस भोवती जो प्लेनच्या परपेंडिक्युलर आहे, समजा हे प्लेन आहे, हे समजा XY प्लेन आहे, तर त्याला असणाऱ्या परपेंडिक्युलर भोवतीच तो रोटेट होऊ शकतो. बघा ना, मग मी पेपर थ्रू दाखवलं पण तुम्हाला, त्याच भोवती रोटेट होऊ शकतो. म्हणजे त्याच भोवती समेशन ऑफ मुवमेंट 0 पाहिजे. आता हा XY आहे म्हणजे तो कुठला ॲक्सिस असणार आहे, झेड असणार आहे. समजा हा Y असेल आणि हा झेड असेल तर त्या ॲक्सिस कुठला असेल, X असेल. म्हणजे कळालं का, तर किती इक्वेशन्स असतात 2D मध्ये 3D मध्ये हे तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगितले. 2D मध्ये 3 असतात, 3D मध्ये जॉईंटला 6 असतात. पण हे कशामध्ये, तर बीम, कॉलम आणि फ्रेममध्ये. ट्रसमध्ये हेच इक्वेशन युजलेस असतात. कुठले, हे सगळे इक्वेशन, कारण का रोटेशनची पॉसिबिलिटीज नाही. ट्रसमध्ये काय प्रॉब्लेम आहे, तर रोटेशनची पॉसिबिलिटीज नाही. मग हे इक्वेशन युजलेस आहेत ना ट्रसमध्ये, कळत आहे का. ट्रसमध्ये हे सगळे इक्वेशन युजलेस होतात. पण फ्रेममध्ये नाही. फ्रेममध्ये हे इक्वेशन असतात, कारण का तिथं पॉसिबिलिटी असते जॉईंट रोटेट व्हायचा. त्यासाठी आपल्याला चेक करावं लागतं की तो जॉईंट रोटेट होत नाही. 2D मध्ये एका ॲक्सिस भोवती रोटेट होऊ शकतो, 3D मध्ये 3 ॲक्सिस भोवती रोटेट होऊ शकतो. 2D मध्ये 2 ॲक्सिसमध्ये ट्रान्सलेशन म्हणजे लिनियर मोशन होऊ शकते. तर 3D मध्ये 3 ॲक्सिस भोवती त्याची लिनियर मोशन होऊ शकते. पण हे सगळं झालं नाही पाहिजे, त्यासाठी जे काही फोर्स लागत आहेत किंवा मुवमेंट लागत आहेत, ह्यांची समेशन रिस्पेक्टिव्ह ॲक्सिस भोवती 0 असली पाहिजे, 0 असली पाहिजे, तरच तो पॉईंट इक्विलिब्रियमला असू शकतो. एवढं लक्षात आलं. 2D मध्ये 3 इक्विलिब्रियम इक्वेशन असतात एका जॉईंटला, 3D मध्ये
6 इक्विलिब्रियम इक्वेशन असतात एका जॉईंटला. कळालं? ओके ठीक आहे. आता आपण प्रॉब्लेम घेऊया. कारण का अननोन काढणं इतकं अवघड नाही, कारण का अननोन आपण पाहिलेत की किती अननोन असतात, काय असतात. प्रॉब्लेम घेऊ, म्हणजे प्रॉब्लेम थ्रू जाऊ. आता आपण भरपूर शिकलो की काय ॲक्सिस आणि काय कुठल्या होते, काय रोटेट होतं, इक्विलिब्रियम इक्वेशन्स म्हणजे काय वगैरे. ठीक आहे. आता आपण एक प्रॉब्लेम घेऊ, सिंपल आणि साधा. एकदम साध्या प्रॉब्लेमने सुरुवात करू, काही प्रॉब्लेम नाही. सिम्पली सपोर्ट इट. सिम्पली सपोर्ट इट. ओके ठीक आहे. आणि जनरल लोड कंडिशन. जनरल लोड म्हणजे काय की आपण असं एकतर दिलेले असत्या किंवा असं फक्त दिलेलं असतं की दिलेलं पण नसते. ज्यावेळी दिलेलं नसते त्यावेळी जनरल लोड कंडिशन. जनरल लोड कंडिशन म्हणजे काय की असं अजून केलं जातं की कुठल्याही डायरेक्शनमधून याच्यावर लोड लागू शकतो. ओके ठीक आहे. आपण मानू जनरल लोड कंडिशन, मी दाखवतो. आणि ह्याला म्हणू जनरल लोड कंडिशन. आणि हा काय आहे 2D आहे सध्या. ठीक आहे. तर मग काय होतील, आपल्याला रिएक्शन माहिती आहे. हिंजला किती रिएक्शन होतात 2D मध्ये? 2. आपण दाखवू. आता मी ते कन्सेप्ट सांगतो तुम्हाला फ्री बॉडी डायग्रॅमचा, म्हणजे थोडंसं तुम्हाला कळून जाईल. फ्री बॉडी डायग्रॅम म्हणजे काही नसतं. फ्री बॉडी डायग्रॅम म्हणजे त्याच्यावर लागणारे, आता ह्या मेंबरची मला फ्री बॉडी डायग्रॅम काढायची. कोणाची काढायची? मेंबरची. तर काय काढावं लागेल, त्याच्यावर जे बाहेरून लागत आहेत त्या फोर्सेसना दाखवायचं म्हणजे फ्री बॉडी डायग्रॅम. कुठले कुठले लागत आहेत? W, सॉरी इथं हा W लागतो. ओके हा W लागतो. अजून कोण लागत आहे? ते सपोर्टून बाहेरच लावलेत ना, ह्या मेंबरवर हे सपोर्टून बाहेरून लावलेत आणि हे बाहेरून रिएक्शन करतायत ना. हे सपोर्ट ह्या मेंबरचे पार्ट आहेत का? नाही, तर हे बाहेरून लावतायत. मग ह्या आहे जेवढे बाहेरून लागतात सगळे. अजून कोण लागते? हा लागते. बस ह्यालाच म्हणायचं फ्री बॉडी डायग्रॅम, बाकी काही नाही. कळालं? सिम्पल आहे. ओके आपलं आता फ्री बॉडी डायग्राम एम नव्हतं, आपलं होतं एम. फ्री बॉडी डायग्राम वगैरे सॉममध्ये करूच. सॉमचे लेक्चर लवकरच अपलोड होतील, त्यामुळे काही प्रॉब्लेम करू नका. आणि ते बोर्डवर होणार नाहीत, व्हाईट बोर्डवर होणार नाहीत. ते मे बी टॅबवर रेकॉर्ड होतील आणि ते तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. ओके ठीक आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे? स्टॅटिक इंडिटर्मिनसी म्हणजे काय? तर DST, टोटल स्टॅटिक इंडिटर्मिनसी. एक्सटर्नल काय असत्या, इंटरनल काय असत्या, ते एकदम सोपं आहे, त्यात काही तेवढा प्रॉब्लेम नाही. फक्त अगोदर टोटल स्टॅटिक इंडिटर्मिनसी म्हणजे काय. अब ठीक आहे. स्टॅटिक इंडिटर्मिनसी म्हणजे काय? मला की असे अननोन काढायचे आहेत, म्हणजे असे एक्स्ट्रा अननोन किती आहेत हे मला फाइंड आउट करायचे आहे, जे स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशननं सोडवू शकत नाही. म्हणजे काय? तर मला काय करावं लागेल ते फाइंड आउट करण्यासाठी? अननोन्स मायनस नंबर ऑफ अननोन्स. सॉरी मागच्या मला लेक्चरमध्ये थोडं राहिलं माझ्याकडं. नंबर ऑफ अननोन्स मायनस नंबर ऑफ स्टॅटिक इक्विलिब्रियम कसं इक्वेशन्स. ओके ठीक आहे. अननोन्स कोण असतात? तर एक एक्सटर्नल असतात, आपल्याला माहीत आहे. मागच्या लेक्चर तुम्ही काळजीपूर्वक पाहिलं असेल तर. आणि इंटरनल असतात. ओके एक्सटर्नल अननोन कोण आहेत? म्हणजेच कोण? एक्सटर्नल अननोन म्हणजे रिएक्शन्स. आणि इंटरनल अननोन म्हणजे काय? तर बीमचं आपलं एक्झाम्पल आहे आणि स्पॅनवर लागतोय, त्यामुळे कुठले कुठले तयार होणार? ॲक्सेल फोर्स तर तयार होणार. ट्रसमध्ये फक्त ॲक्सेल फोर्स तयार होतो. कळालं? पण इथं स्पॅन, कारण का ट्रसमध्ये सगळे लोड जॉईंटला लागतात. जे काही लोड ट्रान्सफर करायची प्रोसेस असते ट्रसमध्ये ती फक्त ॲक्सेल फोर्स थ्रूच होते. कळतंय? ॲक्सेल म्हणजे फक्त आणि फक्त ट्रसमध्ये ॲक्सेल फोर्स जनरेट होतात. हे पुन्हा पुन्हा का सांगतोय तर लक्षात असं आपण काय करतोय नक्की. ॲक्सेल फोर्स नंतर मी इथं कट मारला आणि मी इथे दाखवतो मला कट मारल्या काय आहे आणि मी इथे दाखवलं. ओके ठीक आहे. X6 इथे काढा. तर काय असेल? टॉप बेस एक ॲक्सेल फोर्स असेल, एक शियर फोर्स असेल आणि एक बेंडिंग मुवमेंट असेल. 2D आहे ना, एकच बेंडिंग मुवमेंट असेल. ठीक आहे. आता सध्या आपण ह्या लेक्चरमध्ये फक्त 2Dच पाहू. शियर फोर्स अँड बेंडिंग मुवमेंट. 3D मध्ये काय होतं वगैरे काही अवघड नाही, एकदम सोपं आहे. 3Dचं तर याच्यापेक्षा सोपं आहे. कळालं? अननोन्स म्हणजे म्हणजे मला काय मोजायचे आहेत? नंबर ऑफ अननोन्स काढायचे. म्हणजे मला एक रिएक्शन्स किती आहेत मोजायचे आहेत आणि इंटरनल फोर्सेस किती आहेत मोजायचे आहेत. मला माहिती आहे एवढं की एका मेंबरमध्ये 3 असतात, तर एम मेंबरमध्ये किती असतील? 3M. नंबर ऑफ स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स मला माहिती आहे. आता मी मगाशीच पाहिलं 2D मध्ये एका जॉईंटला किती असतात? एका जॉईंटला किती असतात? तर 3 असतात. बस ठीक आहे. आता आपण काढू. ठीक आहे. हे कळालं? ओके ठीक आहे. आता इथं काढू.
DEST. आता साधं आहे, सिम्पल आहे. रिएक्शन तर मोजता येतात. पहिले अननोन्स कोण कोण आहेत, तर एक एक्सटर्नल अननोन्स असतात आणि एक इंटरनल अननोन्स असतात. एक्सटर्नल कोण आहेत, रिएक्शन, नंबर ऑफ रिएक्शन्स म्हणून, आणि नंबर ऑफ रिएक्शन्स आणि नंबर ऑफ इंटरनल अननोन्स. रिएक्शन्स किती आहेत, तर सिम्पल आहे. आता जर तुम्ही सॉम वगैरे चांगलं केलं असेल, कारण का मी ही लेक्चर सिरीज का घेतोय, ज्यांचं सॉम वगैरे चांगलं आहे त्यांच्यासाठी घेतोय, ज्यांचं सॉम वगैरे चांगलं नाही त्यांच्यासाठी आपण लेक्चर अपलोड करू, त्यानंतर तुम्हाला कळून जाईल. 1 2 3 हो ना, ह्या हिंजला 2 असतात, रोलरला 1 असतो, आणि नेहमी रोलरची परपेंडिक्युलर सरफेस लागते, ज्याच्यावरती रेस्ट आहे ना त्याच्या परपेंडिक्युलर लागते. सॉरी इथं दाखवतो, इथं परपेंडिक्युलर लागते. ओके, मग किती झाले, 3 झाल्या. हां, एक्सटर्नल नोन निघाले. इंटरनल नोन किती असतात, 3 असतात. कुठले, ॲक्सेल फोर्स, शिअर फोर्स, बेंडिंग मोमेंट. एका मेंबरमध्ये किती असतात, 3 असतात. मेंबर किती आहेत, एकच आहे ना, ह्या 2 जॉईंटमध्ये एकच मेंबर आहे, तर मग किती झाले, 3. आणि ठीक आहे, आणि ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, मायनस नंबर ऑफ स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स. किती असतात ना एका जॉईंटला. 2D जर घेतलं मी स्ट्रक्चर आणि बीम किंवा फ्रेम असेल तर एका जॉईंटला किती असतात, तर 3 असतात. इथं जॉईंट किती आहेत, 3 असतात. जॉईंट किती आहेत, 2. 3 आणि 3 2 6. आन्सर किती आलं, DSTचं 0. आता हे काय का 0 आलं वगैरे, ते 3 आणि 3 6. ओके, ठीक आहे, ते काही इम्पॉर्टंट नाही. मग ह्याचा अर्थ काय तुम्हाला कळतंय. सगळ्यात महत्त्वाचं स्टॅटिक इनडिटर्मिनसी काढायची का, जेव्हा आपण स्टॅटिक आणि कायनामॅटिक इनडिटर्मिनसी दोन्ही काढू त्यावेळी तुम्हाला कळेल की मेथड कशा डिवाइड होतात आणि कुठल्या मेथडनं सोडवायचं. फोर्स मेथडनं सोडवायचं का डिस्प्लेस मेथडनं सोडवायचं, फोर्स काढायची की डिस्प्लेसमेंट काढायचं, हे स्टॅटिक इनडिटर्मिनसी आणि कायनामॅटिक इनडिटर्मिनसी ठरतं. आता ह्या DST म्हणजे स्टॅटिक इनडिटर्मिनसी 0 आली, ह्याचा अर्थ समजून घ्या. म्हणजे काय आहे अर्थ, ह्याचा अर्थ असा आहे की जेवढे अननोन आहेत तेवढेच माझ्याकडे सफिशियंट स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स आहेत. आता माझ्याकडे अननोन किती होते, 6 होते. माझ्याकडे स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स किती आहेत, 6 आहेत. तर मी सोडवू शकतो का, म्हणजेच काय, ह्या स्ट्रक्चरचा कंप्लीट सगळे अननोन काढू शकतो का, होय. सगळे अननोन काढू शकतो का, तर होय. म्हणजेच काय, ह्या स्ट्रक्चरचा कंप्लीट अनालिसिस झाला का, तर होय. म्हणजेच काय, तर हे स्ट्रक्चर स्टॅटिकली, कारण का स्टॅटिकली डिटर्मिनंट आहे. ह्याचा अर्थ काय, तर स्टॅटिक इक्विलिब्रियम अलोन स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन वापरून, म्हणजेच काय, तर मी एक्स्ट्रा इक्वेशन तयार करायची मला ह्या स्ट्रक्चरसाठी गरज नाही. ह्या प्रॉब्लेमसाठी मला एक्स्ट्रा इक्वेशनची गरज नाही. मला फक्त स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन सफिशियंट आहेत सगळे अननोन काढण्यासाठी. म्हणून या स्ट्रक्चरला स्टॅटिकली डिटर्मिनंट म्हणतात. ओके, ठीक आहे. आता आपण स्टॅटिक इनडिटर्मिनंटचा एक प्रॉब्लेम पाहू. आता काय, फक्त काय, मागचे लेक्चर तुम्ही पाहिले असतील वगैरे, सगळं झाले असेल, त्यामुळे आता परत तेच फॉर्म्युले वगैरे लिहिण्यात काय हरकत नाही, तुम्ही तोंडी काढू शकता. जनरल लोड कंडिशन, जेव्हा मी तरी का लोड लावते, समजा जनरल लोड कंडिशन घेतोय, म्हणजे याचा अर्थ काय, तर सगळ्या डायरेक्शनवर लोड लागण्याची शक्यता आहे म्हणते मी. त्यामुळं आपल्याला सगळे रिॲक्शन्स घेतल्या पाहिजेत. लक्षात घ्या, स्पेसिफिक लोडला आपण बघू काय होतं, तर एक्झाम्पल थ्रूच बघू. ओके, जनरल लोड कंडिशन आहे, त्याची फ्री बॉडी डायग्राम काय तुम्हाला माहिती आहे. फिक्सला किती रिॲक्शन असतात, एक हॉरिझॉन्टल, एक व्हर्टिकल आणि एक मुवमेंट. जे इथं हे झालं, ए पॉईंट देतो हा ना, आणि याला बी पॉईंट देतो, MA म्हणू. मुवमेंट रिॲक्शन ॲट ए, मुवमेंट रिॲक्शन म्हणतोय, VA HA. त्याचप्रमाणे इथं काय आहे, आता ह्याची डायरेक्शन काही असू शकते, मी फक्त अझ्युम करतोय, आपल्याला काही डायरेक्शनशी तर लेणं घेणं नाही, डायरेक्शनशी कुठं लेणं घेणं आहे आपल्याला. MB हॉरिझॉन्टल, HB, फक्त डायरेक्शन वगैरे नाही म्हणाल की हेच डायरेक्शन लावायचं का, नाही, डायरेक्शन काही असू शकतात, त्यानंतर बघू. डायरेक्शन वगैरे काढायचं आपण सॉफ्टमध्ये पाहू. आणि MB आणि VB, ठीक आहे. म्हणजे काय, DST काय असते, परत तेच DST म्हणजे काय, आता मी ते सांगणार नाही. अननोन्स मायनस काय, नंबर ऑफ स्टॅटिक. हे मायनस वगैरे का करायचं कळतंय ना, नाही तर प्रॉब्लेम येईल. का माहिती आहे का, काय प्रॉब्लेम येईल की का अननोन्स हे का करतोय मी, अननोन मायनस नंबर ऑफ स्टॅटिक व्हेरिएशन, का, तर मला फाइंड आउट करायचे आहेत असे किती एक्स्ट्रा अननोन्स आहेत जे की मी स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन वापरून सोडवू शकत नाही. बस त्याला DST म्हणायचं. का, तर ह्याचाच म्हणजे त्याच्यावर आपल्याला कळतं की मला किती एक्स्ट्रा इक्वेशन अजून तयार करावे लागतील, ते स्ट्रक्चर स्टॅटिक का सोडून द्यायचं,
नाही, सोडायचं नसतंय, त्याला एक्स्ट्रा इक्वेशन तयार करावे लागतात. त्यासाठी हा आपण नंबर काढतोय. किती आहे? नंबर ऑफ अननोन्स. नंबर ऑफ अननोन्स. ठीक आहे. अननोन्स कोणचं आहेत तर मी लिहितो. अननोन कोण असतात परत सांगतो. तेच परत अननोन्स कोण, लक्षात घ्या. कन्सेप्ट एकदा कळाला की कसाही प्रॉब्लेम दाखवते. अननोन्स कोण असतात? एक्सटर्नल रिॲक्शन्स आणि असं म्हणून इंटरनल रिॲक्शन्स. इंटरनल रिॲक्शन म्हणजे काय? त्यावर रिॲक्शन्स असतात. जर लोड लागल्यामुळं त्याच्यामध्ये रिॲक्शन डेव्हलप होतात आणि त्या लोड इकडे ट्रान्सफर करतात. ओके, इंटरनल रिॲक्शन. त्यालाच ॲक्सियल फोर्स, शिअर फोर्स वगैरे म्हणतो. ओके, ठीक आहे. एक्सटर्नल रिॲक्शन्स किती आहेत? आता डायरेक्ट लिहितो. 3 3 2 6. इंटरनल रिॲक्शन्स किती आहे? मी कट मारतो परत. किती मेंबर आहे? एक मेंबर आहे. एका मेंबरमध्ये किती अननोन असणार आहेत? 3च असणार आहेत. कुठले? एक ॲक्सियल फोर्स असेल, तर मी शो करून देतो. एक ॲक्सियल फोर्स असेल, इथं दाखवतो. ठीक आहे. बट ऑब्वियस एक ॲक्सियल फोर्स असेल, एक शिअर फोर्स असेल आणि एक बेंडिंग मुवमेंट असेल. हेच तर इंटरनल रिॲक्शन तयार झाली असतील ना. जेव्हा आपण जनरल लोड लावू त्यावेळी हेच इंटरनल रिॲक्शन तयार झालेले असतील. ठीक आहे. मग किती झाले? किती मेंबर आहेत इथं? एका मेंबरमध्ये 3 अननोन असतात, तर एम मेंबरमध्ये 3m असतील. मग 3m. ओके, मेंबर किती आहेत? एकच आहे. मग किती? परत 3. टोटल किती झाले? 9. ओके, ठीक आहे. परत मला काय कळालं? अजून हां, आता मला काय पाहिजे? मायनस करायचं आहे. काय? नंबर ऑफ स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स. किती झाले टोटल? 9 झाले. इथं 9 लिहितो. मायनस नंबर ऑफ स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स. परत 2Dचं आहे हे. 2D आहे ना, 2D स्ट्रक्चर म्हणते आपण. 2Dच पाहतोय. 2D आहे. एका जॉईंटला 2Dला किती असतात? तर 3 असतात. कुठले? समेशन Fx इज इक्वल टू 0. कारण का स्ट्रक्चर इक्विलिब्रियमला मानले, त्यामुळे हे सॅटिस्फाय झालंच पाहिजे. 3 इक्वेशन कंडिशन्स, 3 कंडिशन झालेच पाहिजे. आणि समेशन ऑफ मुवमेंट अबाउट झेड ॲक्सिस, इज इक्वल टू 0. Summation of forces along the y-axis is 0. Summation of forces along the x-axis is 0. काय म्हणतोय ते पण महत्त्वाचं आहे. Summation of movement about z-axis is 0. Summation of forces along y-axis is 0. Summation of forces along x-axis is equal to 0. किती? जॉईंट किती आहेत? हा एक जॉईंट आहे. जेव्हा आपण पुढचे ज्यावेळी आपण एक्झाम्पल घेत जाऊ त्यावेळी आपल्याला कळेल. जसं आता हे एक्झाम्पल सोपे आहेत, एकदम सोपे आहेत. फक्त हे एक्झाम्पल का घेतोय? हळूहळू बिल्टअप करू. आपण एक लेक्चर फक्त प्रॉब्लेमचं घेणार आहे आणि त्यात वेगवेगळे स्ट्रक्चर पाहणार आहे. मग त्याच्यामुळे जॉईंट कुठे घ्यायचं वगैरे काही टेन्शन घेऊ नका. तिथं वेळेनुसार एक्सप्लेन केली जाईल प्रत्येक. आता तुम्हाला माहिती आहे, इथं तर स्पेसिफिकलीच कळते. हा एक जॉईंट आहे, हा एक जॉईंट आहे, 2 जॉईंट आहे. ओके, तर एका जॉईंटला किती इक्विलिब्रियम असतात? 3 3 2 6 म्हणजे 2 जॉईंट इन द 3 3 2 6 9 मायनस 6 3. ओके, आता आपण पाहूया की हा स्टॅटिक इंडिटर्मिनसी काढणं वगैरे काहीच अवघड नाही. कायनेमॅटिक इंडिटर्मिनसी काढणं काहीच अवघड नाही. पण जोपर्यंत काय करतोय हे माहीत होत नाही तोपर्यंत मग ते ब्लंडर मारल्यागत आहे. त्याचा काहीच उपयोग नाही, कारण का त्याच्यावरच पुढचं तुमचं स्ट्रक्चर अनालिसिस डिपेंड आहे. आता ह्याचा 3चा अर्थ काय आहे? तर माझ्याकडे किती अननोन आहेत? 1 2 3 4 5 6. ओके, ठीक आहे. आणि माझ्याकडे 6 काय चुकलं? हां, हे 3 6 झाले आणि इंटरनल अननोन 3. असे माझ्या टोटल किती अननोन आहेत? तर 9 अननोन आहे. ओके, पण माझ्याकडे इक्विलिब्रियम 9 टोटल अननोन्स आहेत, पण माझ्याकडे इक्विलिब्रियम इक्वेशन किती आहे? 6 आहेत. मग मी किती अननोन काढू शकतो? ह्यातले कुठले तरी 6च काढू शकतो ना. 6च काढू शकतो. 3 कुठले तरी काढू शकत नाही. कशाने? तर स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशनचा वापर करून. म्हणजे हे यातले कुठले तरी हे जेवढे अननोन आहेत ना 9, त्यातले कुठले तरी 3 अननोन मी स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन वापरून सोडवू शकत नाही. ओके, म्हणून हे स्ट्रक्चर स्टॅटिकली इनडिटर्मिनेट आहे. आणि किती डिग्रीने इनडिटर्मिनेट आहे? तर 3 डिग्रीने इनडिटर्मिनेट. मग स्टॅटिक इनडिटर्मिनसी ह्या स्ट्रक्चरची 3 आहे. ह्याचा अर्थ काय? तर माझ्याकडं स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन 3 म्हणजे माझ्याकडं ह्याचा अर्थ काय सांगतो? ह्याचा 3चा हे कळालं असेल तुम्हाला. ह्याचा अर्थ असाच आहे की 3 अननोन्स जेवढे काही अननोन्स आहेत ह्या स्ट्रक्चरमध्ये त्यातले 3 अननोन मी स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन वापरून सोडवू शकत नाहीत. कुठलेही असतील, जे तुम्ही अगोदर 6 सोडवाल ते सोडून जे 3 राहतील ते तुम्ही स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशननं काढूच शकत नाही. म्हणून हे स्ट्रक्चर स्टॅटिकली इनडिटर्मिनेट झालं. कळतंय? कारण का जर स्ट्रक्चरचा एक जरी अननोन काढता येत नसेल
तरी तो काय झाला, इनडिटर्मिनेट झाला. इथं तर किती झाले, 3 इनडिटर्मिनेट झाले. म्हणून हे स्ट्रक्चर्स एक जरी असला काढता येत नसेल तरी स्ट्रक्चर स्टॅटिकली इनडिटर्मिनेट झाला असतं. ओके, म्हणजे कळालं स्टॅटिक इनडिटर्मिनेटचा अर्थ वगैरे सगळं. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल घेऊ, थोडंसं कमी स्टॅटिक इनडिटर्मिनेट म्हणजे काय. मला वाटत नाही फ्रेम ह्या लेक्चरमध्ये होईल, कारण का फिक्स म्हणजे कुठं तर पाहिलं असेल तुम्ही, याला म्हणतात प्रॉप्ड कॅन्टिलिव्हर बीम. काय नसते, कॅन्टिलिव्हर अशी असते, प्रॉप द्यायचा. प्रॉप म्हणजे त्याला सपोर्ट म्हणतात, जसं की फॉर्मवर लागतो प्रॉप म्हणजे सपोर्ट, बाकी काही नाही. हे जे इंग्लिश शब्द आहेत ना ते मराठी मीडियमच्या मुलांना तर फार त्रास देतात. प्रॉप म्हणजे काय वगैरे काही त्याचा अर्थ नसतो. प्रॉप म्हणजे सपोर्ट देणे, एक सपोर्ट दिला आहे, का दिला वगैरे सगळं पुढे बघणार आहे. डिफ्लेक्शन कमी करतं वगैरे सगळं बघणार आहे. ठीक आहे, जनरल लोड लावला आपण. आता जब फास्ट घेऊ. ओके, DS किती आले असणार आहे याचा, अननोन्स, नंबर ऑफ अननोन्स मायनस स्टॅटिक. हे पुन्हा पुन्हा काय सांगतोय, कारण का डोक्यात बसावं की नक्की आपण काय करतोय. स्टॅटिक इक्विलिब्रियम, नंबर ऑफ, सॉरी हे राहून जात आहे, इक्विलिब्रियम इक्वेशन्स थोडं ॲडजस्ट करा, थोडं काही राहून जाईल माझं. नंबर ऑफ अननोन्स किती आहेत, फ्री बॉडी डायग्राम बरोबर. फ्री बॉडी डायग्राम म्हणजे काय, त्याच्यावर लागणारे कुठले कुठले लागत आहेत, मगाची राहून गेली मला माहिती फ्री बॉडी डायग्राम करायची. आणि एक मुवमेंट तुम्हाला माहिती आहे, फिक्सला किती लागतात, एक हॉरिझॉन्टल रिएक्शन लागते, एक वर्टिकल रिएक्शन लागते आणि मुवमेंट रिएक्शन लागते. ह्या रोडरला किती लागतात, एकच लागतात, सरफेसला परपेंडिक्युलर. ओके, जर असा असता तर ही रिएक्शन अशी लागली असते, सरफेसला परपेंडिक्युलर. ओके, ठीक आहे. मग फ्री बॉडी डायग्राम कडून काही नाही, ज्याच्यावर लागतं ते काढा. W A पॉईंट नाव देतो आणि ह्याला B देतो. HA VA MA आणि VB. ठीक आहे. नंबर ऑफ अननोन्स कोण असतात, एक इंटरनल अननोन असतात आणि एक एक्सटर्नल अननोन असतात. एक्सटर्नल अननोन कोण असतात, तर नंबर ऑफ रिएक्शन्स. किती रिएक्शन्स आहेत, 1 2 3 4. अजून कोण अननोन्स असतात, मेंबरमध्ये जर बीम वगैरे असेल, फ्रेम वगैरे असेल आणि 2D असेल तर एका मेंबरमध्ये किती अननोन असतात, 3. कुठले, ॲक्सेल फोर्स, शिअर फोर्स, बेंडिंग मुवमेंट. किती मेंबर्स आहेत इथं, हा एक जॉईंट आहे ना, हा एक जॉईंट आहे. किती मेंबर्स आहेत त्याच्यामध्ये, एकच मेंबर आहे, मग एका मेंबरमध्ये 3 असतील. मायनस नंबर ऑफ स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स. एका जॉईंटला 2D बीम आणि फ्रेममध्ये किती असतात, तर 3. कुठले, समेशन Fx = 0. का असतात म्हणते, कारण काही स्ट्रक्चर इक्विलिब्रियमला असं ऑलरेडी मी मांडले 0, कारण का त्याशिवाय आपण ॲनालिसिस करू शकत नाही. 0. आता हे X Y Z ह्याच्यात काही लॉजिक नाही, कारण का मी XY प्लेन घेतो आहे नेहमी, कारण का हे आपण ट्रॅडिशनल प्लेन घेतो म्हणून, त्याचा ॲक्सिस Z असतो म्हणून हे नेहमी येईल. Fx = 0, Fy = 0 आणि हा Z ॲक्सिस घेतो आहे मी नेहमी. स्टीलमध्ये जर असं तुम्ही बघाले, मागच्या वेळी क्वेश्चन पडलेला, ते ॲक्सिस कुठले कुठले घेतात ते वेगळे घेतात, ते तुम्ही पाहाल जरा. ठीक आहे. नंबर ऑफ स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स. एका जॉईंटला किती असतात, 3 असतात. जॉईंट किती आहेत, 1 आणि 2, 2 × 3. किती आले, 4 + 3 7 6 1. म्हणजे काय, ह्याचा परत अर्थ तोच आहे. आणि मी इथं DST काढले, टोटल स्टॅटिक इनडिटर्मिनसी टोटल काढतोय. एक्सटर्नल इंटरनल पाहू आपण, भरपूर प्रॉब्लेम पाहणार आहोत त्याचे. ह्याचा अर्थ काय झाला, तर साधा सिंपल अर्थ झाला की ह्यात जे काही ते 7 अननोन्स आहेत, सॉरी इथं आहेत 7 जे अननोन्स आहेत, त्यातला मी कुठला तरी एक अननोन मला स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन वापरून काढता येत नाही. म्हणजे याचा अर्थ काय की स्ट्रक्चर ॲनालिसिसला काय चॅलेंज आहे, तर जो स्ट्रक्चर ॲनालिसिस करणार आहे त्याला काय चॅलेंज आहे, तर त्याला एक एक्स्ट्रा इक्वेशन तयार करायला पाहिजे. ही स्टॅटिक इंटरव्ह्यू सांगते की बाळा, ते म्हणतंय स्ट्रक्चर ॲनालिसिसला तुला जर आता हे स्ट्रक्चर सगळं सोडवायचं असेल तर स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन तुझ्याकडे 6 आहेत, नो प्रॉब्लेम, पण तू 7 मधले फक्त 6च अननोन फाइंड आउट करू शकतोस. एकासाठी तुला एक्स्ट्रा इक्वेशन तयार करावं लागेल. आणि जे काही ते एक्स्ट्रा इक्वेशन तयार करतो त्याचं नाव पण आहे कंपॅबिलिटी इक्वेशन तयार करतो. काय ते नंतर कसं करतात वगैरे काही नाही, इथं मोठं लेक्चर होऊन जाईल ते सांगायला लागलो तर. ओके, फक्त मला एवढंच सांगायचं की अर्थ समजून घ्या. DSTचा अर्थ एवढाच आहे की इथं एक आल्या DST म्हणजे काय, तर हे स्ट्रक्चर स्टॅटिकली डिटर्मिनेंट आहे का इनडिटर्मिनेंट आहे, इनडिटर्मिनेंट आहे. का, तर ह्यातला एक अननोन मी काढू शकत नाही, बट ऑब्वियस एक अननोन इनडिटर्मिनेंट आहे म्हणजे ऑटोमॅटिक हे सगळं स्ट्रक्चर इनडिटर्मिनेंट झालं. कळालं, म्हणजे स्ट्रक्चर इनडिटर्मिनेंट झालं, एक अननोन काढू शकत नाही. पण कोणाचा वापर काढू शकत नाही, स्टॅटिक इनडिटर्मिनेंट का म्हणायचं स्ट्रक्चरला, कारण का मी स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशनचा वापर करून काढू शकत नाही, म्हणून या स्ट्रक्चरला स्टॅटिकली इनडिटर्मिनेंट म्हणायचं. ओके, ठीक आहे, बस एवढेच लेक्चर. बीमचे असतील
फ्रेमचे पण आपण घेऊ, पण ते काय एवढे अवघड नाही. तुम्ही जर हे बीम शिकला, कॉलम काय आपण शिकत नाही नॉर्मली, मी कॉलमचं पण दाखवतो, त्यात काय अवघड नसते, एकदम सोपं आहे. मग फ्रेम घेऊ आपण. लेक्चर आता मात्र संपेल, आता फास्ट संपेल का, तर आता मी तुम्हाला सगळं बेस सांगितलं आहे, किती इक्विलिब्रियम इक्वेशन्स असतात वगैरे सगळं सांगितलं आहे. फक्त एक बेस राहिला आहे, 3D मध्ये किती अननोन असतात हे राहिले. 3D मध्ये इक्विलिब्रियम इक्वेशन्स किती असतात हे सांगितलंय, 2D मध्ये किती इक्विलिब्रियम इक्वेशन्स असतात सांगितलंय, मेंबर्समध्ये किती अननोन असतात, ट्रस्टमध्ये किती अननोन असतात, 2D मध्ये, 3D मध्ये, बीममध्ये फक्त मी 2D मधले अननोन सांगितले, 3D मधले सांगायचे राहिले. त्यामुळे आता इथून लेक्चर फास्ट होत जाईल आणि नुसते प्रॉब्लेम होत जातील, कारण आता काय राहिले नाही. स्टॅटिक इंटरफेसेस शून्य झाले, म्हणजे काय, सॉरी, स्टॅटिक इंटरफेस म्हणजे काय, आता आपण ग्रीप घेतल्या. जर तुम्ही मागचे लेक्चर केअरफुली बघितले असतील तर आता काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण का सगळं जे बेसिक आहे ते सगळं सांगून झाले. आता फक्त स्पेशल कंडिशन, जे रिलॅक्सेशन, स्पेसिफिक लोड कंडिशन, ह्याच्यावर एक्झाम्पल पडतात. हे कधी कधी हे बेसिक पण MPSC एक्झाम्पल विचारू शकते. जर तुम्हाला स्ट्रॉंग बेस असेल तर तुम्ही एका सेकंद सोडू, मग मला 4 ते 5 सेकंद लागू शकता. जर तुम्ही स्ट्रॉंग केलं तर, हा समजा ही बीम आहे तर किती अननोन्स आहेत, हां रिएक्शन्स अननोन, कोण कोण अननोन्स असते, रिएक्शन्स अननोन म्हणजे एक्सटर्नल अननोन्स असतात, इंटरनल अननोन्स असतात. एक्सटर्नल कोण, रिएक्शन्स. इंटरनल कोण, मेंबरमधले ॲक्सियल फोर्स, शिअर फोर्स, बेंडिंग मोमेंट. कुठले आहे, 2D आहे, एका मेंबरमध्ये 3 असतात. हां रिएक्शन्स कुठले आहेत, फिक्स आहे 3. इथं ही काय रोलर आहे 1, 3 अधिक 1 4, आणि इंटरनल अननोन अजून राहिले किती, 3 म्हणजे 7 झालं, याचे समय 7. आता मला माहिती आहे 2D आहे, बीम आहे, एका जॉईंटला किती इक्विलिब्रियम इक्वेशन असतात, कुठले कुठले असतात, पार्ट नाही गेलं, मला माहिती आहे. समेशन एफ एक्स 0, समेशन एफ वाय 0, समेशन अबाउट झेड ॲक्सिस इज 0, म्हणजे एका जॉईंटला 3, तर टॉईंटकडे आहेत 2, 3 2 6 1, 30 सेकंद लागू शकतात. फक्त तुम्हाला कन्सेप्ट माहीत पाहिजे. आपण काय करतो हे जर माहीत असेल तर स्ट्रक्चर अनालिसिसचे 22 क्वेश्चन 22 मिनिटात सुटतात. 22 मिनिटं पण लागत नाही, तुम्ही 20-15 मिनिटात पण सोडू शकता. पण तुम्ही किती प्रॅक्टिस करताय आणि किती कन्सेप्च्युअली क्लिअरिटी करून घेताय. नाहीतर तुम्ही फक्त लेक्चर बघत असाल, हां काहीतरी सांगितलंय, आणि तुम्ही जर त्याचं प्रॅक्टिस पण करत नसाल तर मग काय अवघड आहे, मग ते स्ट्रक्चर अनालिसिस वगैरे सुटणार नाही. मग तुम्ही तो ऑप्शनला टाकला तरी चालेल. ओके ठीक आहे, फ्रेमचं पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. धन्यवाद.